बारामती तालुक्यात आज सकाळी पुन्हा एकदा विमान अपघाताची धक्कादायक घटना घडलेली आहे। विशेष म्हणजे ज्या विमानात काही महिन्यांपूर्वी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं होतं, त्याच परिसरात ही घटना घडल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। मात्र यावेळी वैमानिकाने दाखवलेल्या कमालीच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळलेला असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मिळालेल्या माहितीनुसार बारामतीमधील रेड बर्ड या नामांकित कंपनीचे पायलट ट्रेनिंग विमान आज सकाळी नियमित प्रशिक्षणासाठी आकाशात झेपावले होते। सकाळी 8:40 सुमारास हे विमान गोजेबावी गावाच्या उत्तर दिशेला असताना अचानक विमानातील इंजिनचा आवाज बंद पडला। हवेतच तांत्रिक बिघाड झाल्यानं विमानाचं नियंत्रण सुटण्याची आणि मोठी दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली होती। जवळच शेतात काम करणाऱ्या महिलांनी सांगितलंय की आम्ही बाजूच्या शेतात काम करत होतो, तेव्हाच अचानक विमान खाली येताना दिसलं। आम्ही घाबरून पाहू लागलो। विमान आधी विजेच्या खांबाला धडकलं आणि नंतर शेतात येऊन थांबलं। त्यातून एक व्यक्ती खाली उतरला। सुदैवानं त्याला काहीही झालं नव्हतं। विमान लोकवस्तीवर कोसळण्याची शक्यता असताना शिकाऊ वैमानिकाने प्रसंगावधान राखलं। त्यानं विमानाची दिशा लोकवस्तीकडून शेताकडे वळवली आणि जवळच असलेल्या एका ऊसाच्या शेतात विमानाचं सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग केलं। जमिनीला आदळताच विमानाचं नुकसान झालं असलं तरी वैमानिक सुरक्षित आहे। विमान कोसळल्याचं पाहताच परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। यावेळी शिकाऊ वैमानिक प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होता। त्याला स्थानिकांनी धीर दिला। 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या त्या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांनी प्राण गमावले होते। त्यातच पुन्हा अशी घटना घडल्यानं परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू झालेली आहे।